नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप आणि खूप खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही पेसा क्षेत्रामध्ये जिल्हे येतात, त्या 13 जिल्ह्यांचा तलाठी भरतीचा रिझल्ट अजूनपर्यंत प्रसिद्ध झालेला नाही. तर त्यामागे जे कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य आणि सामाजिक विकास प्रबोधिनी यांच्यामध्ये जो काही कोर्टामध्ये खटला चालू आहे हे होय. तर मित्रांनो, आपण बघत आहोत की तलाठी भरतीचा जो काही पेसा क्षेत्रासाठीचा जो रिझल्ट आहे, जे काही त्याची निवड यादी, प्रतीक्षा यादी असेल, हे सर्व काही कधी प्रसिद्ध होईल याची आपण आतुरतेने वाट बघत आहोत. पण मित्रांनो, जेव्हा सुप्रीम कोर्ट या केसचा निकाल लावल आणि या केसचा पॉझिटिव्ह रिझल्ट आला, तर आपल्याला पेसा क्षेत्रातील तलाठी भरतीचा जो रिझल्ट आहे तो प्रसिद्ध होणार आहे. सुप्रीम कोर्टाने जर सुनावणी केली, सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती तलाठी भरतीचा जो पेसा क्षेत्राचा रिझल्ट आहे तो अवलंबून आहे. तर मित्रांनो, आपण स्वतःहून घर बसल्या या केसचा जो काही रिझल्ट आहे, जे काही या केसचं स्टेटस आहे ते आपण चेक करू शकतो. तर ते आपण कसं चेक करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झामबद्दल एक महत्त्वाची खुशखबर सांगणार आहे. ती म्हणजे ही जी एक्झाम आहे ही आत्तापासून मराठी मीडियममध्ये सुद्धा घेण्यात येणार आहे. म्हणजेच याआधी फक्त ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषांमध्ये घेतली जात होती. पण आत्तापासून ही जी स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम आहे ती मराठी मीडियममध्ये सुद्धा सुरू होणार आहे. म्हणजे याच्या ज्या क्वेश्चन पेपर्स असणार आहेत त्या मराठी मीडियममध्येही असणार आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये जी काही कामे नियुक्त केलेली आहेत, विविध विभागांमध्ये नोकऱ्या असतात. तर त्या विविध विभागांमधल्या नोकऱ्यांसाठी त्यासाठी पात्र आणि उत्कृष्ट विद्यार्थी निवडले जातात. या आयोगामार्फत दरवर्षी विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, मुलाखती घेतल्या जातात. स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून नोकरी मिळवणे बहुतेक लोकांचे स्वप्न असते. तर मित्रांनो, याच्या ज्या पुढच्या अपडेट्स असतील त्या आपल्या चॅनलवरती येतच राहणार आहे. विविध प्रकारच्या परीक्षांचे आयोजन या SSC बोर्डमार्फत केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार SSC या एक्झामसाठी आवेदन करतात, या SSC एक्झामसाठी अप्लाय करतात. तर मित्रांनो, या एक्झामबद्दलची संपूर्ण माहिती, ज्यामध्ये त्या एक्झामसाठी त्या एक्झामचा क्रायटेरिया काय असेल, त्या एक्झामचा पॅटर्न कसा असेल, त्या एक्झामसाठी एज्युकेशनल जो क्रायटेरिया आहे तो काय असेल, त्यानंतर त्याचे फॉर्म केव्हा सुटतील, त्यानंतर ते फॉर्म अप्लाय कसे करायचे, ते फॉर्म भरायचे कसे, या सर्व प्रकारच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला आपल्या फ्युचरचा विचार आपणच करायचा आहे. कोणत्याही एका परीक्षेवरती अवलंबून न राहता वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट्स एक्झाम्स आपण दिल्या पाहिजे. ही आपल्या फ्युचर करिअरसाठी SSC हाही एक चांगला पर्याय आहे. वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरून अपडेट्स देऊन तुम्हाला अपडेट केलं जाईल. वेळोवेळी तुम्हाला SSCच्या एक्झाम्स, SSCचे नवीन नवीन अपडेट्स, त्यानंतर अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्सच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जातील. त्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यासारख्या वेगवेगळ्या नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. मित्रांनो, सामाजिक विकास प्रबोधिनी आणि महाराष्ट्र शासन यांच्यामधील जी काही केस आहे त्या केसचं ऑनलाईन स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगलवरती जायचे आहे. गुगलवरती आल्यानंतर आपल्याला main.sci.gov.in टाईप करायचे आहे आणि सर्च करणार आहोत आपण. आपल्यापुढे जी प्रदर्शित होणार आहे ती सुप्रीम कोर्टाची वेबसाईट आहे. तर मित्रांनो, आपण येथे बघू शकतो की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आपल्याला जर ॲप्लिकेशन पाहिजे असेल गुगल प्ले स्टोअरवरती तर आपण तेही येथे डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, येथे आपण बघत आहोत की येथे आपल्याला ज्या काही अपडेट्स आहेत सुप्रीम कोर्टाबद्दलच्या त्या येथे दिसत आहेत. खाली जे काही कॉज लिस्ट आहे ते आपण बघू शकतो. त्यानंतर ज्या काही लेटेस्ट अपडेट्स असतील त्या आपण येथे बघू शकतो. त्यानंतर जे काही लेटेस्ट जजमेंट असतील
ते आपण इथे बघू शकतो. त्यानंतर ज्या काही नोटीस लिस्ट केलेल्या असतात त्या आपण लिस्टिंग नोटीसमध्ये बघू शकतो. त्यानंतर ऑनलाईन अपीअरन्स स्लिप्स, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग, त्यानंतर बेसिक स्ट्रक्चर जजमेंट, SCI ई फायलिंग, त्या टॅबमध्ये जाऊन आपण त्याबद्दलची माहिती बघू शकतो. त्यानंतर डॉक्टर B.R. आंबेडकर इथे एक टॅब आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो सेंटेनरी ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर्स एनरोलमेंट्स ॲज अन ॲडव्होकेट, म्हणजे जो काही डॉक्टर आंबेडकरांचा ॲडव्होकेट एनरोलमेंटचा जो काही शताब्दी सोहळा आहे त्याबद्दलची येथे माहिती आहे. येथे त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. ती माहिती येथे आपण चेक करू शकतो. तर मित्रांनो, पेसा केसचं जे स्टेटस आहे ते आपण चेक करण्यासाठी येथे केस इन्फॉर्मेशन या टॅबमध्ये जाणार आहोत. केस इन्फॉर्मेशन यावर क्लिक करणार आहोत. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपण समोर आलेल्या जो काही केस स्टेटस हा टॅब आहे त्यामध्ये क्लिक करणार आहोत. केस स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे एक स्क्रीन प्रदर्शित होईल. मित्रांनो, त्या स्क्रीनवरती आपण बघू शकतो, जर केसचा डायरी नंबर आपल्याकडे असेल तर आपण त्या केसचं स्टेटस चेक करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे जर केस नंबर असेल त्या केसचा तर आपण त्या केसचं स्टेटस चेक करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे जर पार्टी नेम असेल त्या केसचं तर आपण त्या केसचं स्टेटस चेक करू शकतो. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा डायरी नंबर असेल तर डायरी नंबर या टॅबवर क्लिक करून खाली आपल्यासमोर जी काही स्क्रीन प्रदर्शित होईल त्यावरती जो डायरी नंबर येथे ब्लॉक दिलेला आहे त्या ब्लॉकमध्ये आपल्याला डायरी नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इयरमध्ये जो केसचा इयर असेल तो आपल्याला येथे टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट म्हटल्यानंतर आपल्याला त्या केसचं स्टेटस समजणार आहे. त्यानंतर आपल्याकडे जर केस नंबर असेल तर आपल्याला केस नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला केस टाईप सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला केसचा नंबर जो आपल्याकडे आहे तो केसचा नंबर त्या ब्लॉकमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर इयर आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे. तसेच आपल्याकडे जर पार्टी नेम असेल तर आपल्याला पार्टी नेम या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पार्टी नेम जर पेटिशनर किंवा रिस्पॉन्डंट या दोन्हीपैकी टाकायचा असेल तर आपल्याला येथे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पार्टी नेम टाकायचं आहे. त्यानंतर केसचं इयर टाकायचं आहे. त्यानंतर जे स्टेटस असेल त्या स्टेटसमध्ये पेंडिंग किंवा डिस्पोज हे आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपण जेव्हा शो म्हणू तेव्हा आपल्याला त्या केसचा स्टेटस दिसणार आहे. त्यानंतर आपल्याकडे जर AOR नंबर असेल तर आपल्याला पेटिशनर किंवा रिस्पॉन्डंट या दोन्हीपैकी सिलेक्ट करायचा आहे. त्याचा जो AOR नंबर आहे त्यानंतर AOR नंबर जो आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर केसचं इयर टाकायचं आहे. त्यानंतर स्टेटस जे काही आहे पेंडिंग किंवा डिस्पोज या दोन्हीपैकी असेल ते टाकायचं आहे आणि शो म्हणायचं आहे. तर या दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार आपण कोणत्याही केसचा स्टेटस येथे चेक करू शकतो. आपल्याला येथे सामाजिक विकास प्रबोधिनी आणि महाराष्ट्र स्टेट यांच्यामध्ये जी पेसा क्षेत्राबद्दलची केस चालू आहे त्या केसचं स्टेटस बघायचं आहे. तर आपण त्या केसचा नंबर येथे टाकणार आहोत. तर आपल्याला केस नंबर या टॅबवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला केस टाईप जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये आपण स्पेशल लीव्ह पेटिशन सिव्हिल हे सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर जो केसचा नंबर आपल्याकडे दिलेला आहे तो आपण येथे फिल करणार आहोत. त्यानंतर जे इयर आहे ते आपण येथे टाकणार आहोत आणि सबमिट म्हणणार आहोत. तर आपल्याकडे जो केसचा नंबर आहे तो आपण 22109 हा टाकणार आहोत. त्यानंतर इयर जे आहे 2023 हे टाकणार आहोत. त्यानंतर येथे सबमिट म्हणणार आहोत. सबमिट म्हटल्यानंतर जो काही कॅप्चा आहे तो आपल्याला फिल करण्यासाठी सांगत आहे. तर येथे दिलेला कॅप्चा आपण फिल करणार आहोत. त्यानंतर आपण सबमिट म्हणणार आहोत आणि सबमिट म्हटल्यानंतर येथे जे काही त्या केसचं स्टेटस आहे ते आपल्यासमोर प्रदर्शित होत आहे. मित्रांनो, या केसच्या स्टेटसमध्ये आपण बघू शकतो की या केसचा जो डायरी नंबर आहे तो 40524 असा आहे. त्यानंतर 2023 हे इयर आहे. तर आपण येथे बघू शकतो की सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे ही जी केस आहे ती सामाजिक विकास प्रबोधिनी आणि द स्टेट ऑफ महाराष्ट्र या दोघांमध्ये आहे. या केसचे जे डिटेल्स आहे ते आपण येथे बघू शकतो. त्यामध्ये डायरी नंबर दिलेला आहे. केसचं पेंडिंग जे आहे स्टेटस ते आपण येथे बघू शकतो. त्यामध्ये जेव्हा ही केस फाईल झालेली आहे ती डेट येथे दिलेली आहे 30/9/2023. त्यानंतर जो केसचा नंबर आहे तो आपण येथे बघू शकतो. SLP नंबर 022109/2023 जेव्हा रजिस्टर्ड झालेली आहे.
त्याची जी डेट आहे 3/10/2023 ते आपण इथे बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो इथे जे स्टेटस आहे ते पेंडिंग म्हणून दाखवत आहे. मित्रांनो आपण येथे बघू शकतो की टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन 5/3/2024. तर येथे जी तारीख दाखवत आहे ती 5/3/2024 म्हणजेच 5 मार्च 2024 या दिवशी सुप्रीम कोर्टाकडून सुनावणी होणार आहे. तर त्याची तारीख आपल्याला येथे दिसत आहे. त्यानंतर या केसची जी कॅटेगरी आहे 1807 ऑर्डिनरी सिव्हिल मॅटर्स येथे आपण बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो येथे पेटिशनर आणि रिस्पॉन्डंट हे दिलेले आहे. तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पेटिशनर आणि रिस्पॉन्डंट हे काय, या टर्म्स काय आहे या आपल्याला समजून घ्यायच्या आहे. मित्रांनो पेटिशनर यालाच आपण याचिकाकर्ता म्हणू शकतो म्हणजेच अर्जदार. तर याचा अर्थ होतो पेटिशनर. त्यानंतर जो रिस्पॉन्डंट आहे तर रिस्पॉन्डंट याचा अर्थ होतो प्रतिसादक म्हणजेच त्याला आपण जबाब देणारा असंही म्हणू शकतो. तर येथे जो पेटिशनर आहे म्हणजेच याचिकाकर्ता ते सामाजिक विकास प्रबोधिनी आहे. त्यांच्या थ्रू येथे जे आहेत त्यांचे डिटेल्स येथे दिलेले आहेत. येथे आपण बघू शकतो भालचंद्र ठाकरे त्यांचे जे काही डिटेल्स आहे ॲड्रेस वगैरे ते येथे दिलेले आहे. त्यानंतर आपण रिस्पॉन्डंटमध्ये बघू शकतो द स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्या थ्रू जे आहे ते ॲडिशनल चीफ सेक्रेटरी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आणि द ॲडिशनल कमिशनर ट्रायबल वेलफेअर ठाणे यांचे ॲड्रेस येथे दिलेले आहेत. मित्रांनो त्यानंतर खाली आपण बघू शकतो पेटिशनर ॲडव्होकेट म्हणजे जो याचिकाकर्ता यांचा ॲडव्होकेट आहे त्यांचं नाव येथे दिलेले आहे. त्यानंतर रिस्पॉन्डंट ॲडव्होकेट त्यांचं नाव येथे दिलेलं आहे. तर मित्रांनो यामध्ये अजूनही जे काही टॅब आहेत त्यामध्ये आपण त्यांची रिस्पेक्टिव्ह माहिती बघू शकतो. फॉर एक्झाम्पल जे काही रेस्टोरेशन डिटेल्स असतील, ड्रॉप नोट्स असतील, त्यानंतर ज्या काही कोर्ट फीज असतील, नोटीस असतील, डिफेक्ट्स असतील, जजमेंट्स असतील. तर मित्रांनो येथे आपण या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. या व्हिडिओ मागचा हेतू फक्त एकच आहे की सर्व मुलांना, सर्व मित्रांना असे जे महत्त्वाचे कंटेंट्स आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांना या सर्व गोष्टी स्वतःहून बघायला यायला पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काही स्टाफ सिलेक्शन कमिशन ही जी एक्झाम आहे आत्तापासून मराठीमध्ये पण सुरू होणार आहे. म्हणजे त्याच्या ज्या क्वेश्चन पेपर्स असतील त्या मराठीमध्ये पण असणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा आपल्याला सर्वांना नक्कीच उपयोग होणार आहे. याबद्दलची जी काही पुढील सर्व नवीन अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा समोरून येतील तशा सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे. पुढील सर्व प्रकारच्या नवीन अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो व्हिडिओमधील जर काही इन्फॉर्मेशन समजली नसेल तर व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न असेल किंवा काही शंका असेल तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. मित्रांनो तुम्ही केलेले लाईक्स, कॉमेंट्स, शेअर्स आणि सबस्क्राईब या सर्व गोष्टींमुळे मिळालेल्या याच मोटिवेशनची नवीन अपडेट्स आणि इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन यायला मदत होते. अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन डायरेक्टली तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरच असलेले बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एका नवीन इम्पॉर्टंट कंटेंट्समध्ये, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.